नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला घरी लावा ही 3 झाडे. वास्तुशास्त्रानुसार सुख समृद्धीसह सौभाग्य प्राप्त होईल. शिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही झाडे घरी आणू शकतात. शास्त्रानुसार शिवरात्रीच्या दिवशी ही झाडे घरात लावल्यास सुख आणि समृद्धी येते. शिवरात्री या वर्षी 8 मार्च रोजी आहे. माघ महिन्यात साजरी होणारी महाशिवरात्री ही शिवपूजनासाठी खास आणि मोठी तिथी आहे. पौराणिक कथेनुसार शिवपार्वतीच्या विवाहाचा या शुभ तिथीला देवघरात हा शुभ दिवस साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार शिवरात्रीच्या दिवशी आदिदेव महादेवाची पूजा केल्याने अपार लाभ होतो. शिवरात्रीच्या दिवशी देवादिदेव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही झाडे घरी आणू शकतात. शास्त्रानुसार शिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये काही झाडे लावल्यास भाग्य आणि समृद्धी येते असे सांगितले आहे. शिवरात्री या वर्षी 8 मार्च रोजी साजरी होत आहे आणि त्या दिवशी घरामध्ये काही खास प्रकारची झाडे लावली तर तुमचे नशीब चमकू शकेल. महाशिवरात्रीला घरामध्ये झाड लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. धोत्रा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटे असलेले झाड असते ते चांगले फळ देत नाही, परंतु भगवान शंकराला धोत्र्याचे फूल वाहतात. हे महादेवाला खूप प्रिय आहे. शास्त्र सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचे आवडते धोत्र्याचे झाड घरी आणल्यास सुख समृद्धी येते, सौभाग्य प्राप्त होते. बेलपत्र. शिवपूजेत बेल अर्पण केली जाते. देवादिदेव बेल वाहून पूजा केली जाते आणि बेलपत्र शिवरात्रीच्या दिवशी शिवाला अर्पण केल्याने लाभ होतो. त्यामुळे 8 मार्च शिवरात्रीच्या दिवशी बेलाचे झाड घरी आणून लावले तर भरपूर फायदा व लाभ होतो असे सांगितले आहे. शमी. शिवपूजेच्या दिवशी शमीच्या झाडाची पाने महादेवाला अर्पण केली जातात. शमीच्या झाडाची पाने अर्पण करून शिवशंकराची पूजा केली जाते आणि देवाच्या पूजेसाठी जे शमीचे झाड लागते ते घरात लावणे चांगले. परिणामी आपण 8 मार्च रोजी शमीचे झाड घरी आणू शकता. असे सांगितले जाते की आनंद आणि समृद्धी आणते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी.